लाडकी बहीण योजनेमुळे राजकीय पक्षांना बळकटी। राजकीय लाडक्या भावांना योजनेचा मोठा फायदा। लाडकी बहीण योजनेची मध्य प्रदेशात सुरुवात। गेल्या 5 वर्षात देशातील 15 राज्यात योजना सुरू। लाडकी बहीण योजनेवर महाराष्ट्रात 36,000 कोटींचा खर्च। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेची सुरुवात महाराष्ट्रात सुरू करून महिलांची हक्काची मते आपल्या बाजूला वळवली। सुरुवातीला योजनेची अंमलबजावणी करताना काही अनियमितता आढळून आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडली। मात्र लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील सरकार लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं। मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व राजकीय लाडक्या भावांना त्याचा मोठा फायदा झाला। राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्यात या योजनेचा मोठा हातभार आहे। लाडकी बहीण योजनेची मध्य प्रदेशात सुरुवात। तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रात योजना सुरू केली। निवडणुकीत खात्रीशीर फायदा देणारी योजना। गेल्या 5 वर्षात देशातील 15 राज्यात योजना सुरू। देशभरात या योजनेसाठी 2.46 लाख कोटी रुपये खर्च। देशभरात 13 कोटी महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा। तेलंगणात योजनेवर सर्वाधिक 49,000 कोटी खर्च। महाराष्ट्रात 36,000 कोटींचा खर्च। ही योजना राजकीय लाभासाठी सुरू केली असली तरी महिलांना त्याचा मोठा हातभार लागल्याचा निष्कर्ष एका अहवालातून समोर आलाय। महिलांना मिळणारा हा पैसा चैनीच्या गोष्टीवर खर्च होत नाही, तर तो पैसा घर चालवण्यासाठी उपयोगात येतोय। या पैशातून घरात अन्नधान्य भरण्यावर अधिक खर्च होतोय। त्या खालोखाल कुटुंबावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी तर अनेक ठिकाणी औषधोपचार आणि मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी या पैशांचा वापर होतोय। योजनेतून महिलांना आर्थिक सन्मान मिळत असल्याने योजनेची लोकप्रियता वाढली। त्यामुळे ही योजना राजकीय फायदा मिळवण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रमुख अस्त्र झाली आहे। अनेक राज्यात या योजनेची आर्थिक रक्कम वाढवून देण्याची स्पर्धा लागली आहे। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून देण्याचा सरकारचा इरादा आहे। अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि महिलांना पैसे वाटप सुरू झाले। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले। आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले आहे। जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आत्ताच तुम्हाला सांगतो कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे, किती पैसे जमा झालेले आहे बघा। 1500 प्लस 1500 म्हणजे 3,000 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा झालेले आहे आणि ते सुद्धा या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा झालेले आहे। भरपूर दिवसापासून तुम्ही वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होईल। अखेरकार तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आजपासून लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या 12 जिल्ह्यात पैसे वाटप झाले आहे। लवकरात लवकर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील, तुम्ही अकाउंट मधून पैसे काढू शकता। बँकेमध्ये जास्त गर्दी करू नका। सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही पैसे काढू शकता। तर बघा यामध्ये सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले ते जिल्ह्यांचे नाव मी तुम्हाला वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तर बघा आता मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो। अखेर प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। तर कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले जिल्ह्यांची नाव पाहणे अतिशय गरजेचं आहे। तर बघा सर्वात पहिला जिल्हा येतो यवतमाळ। तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये आता पैसे जमा झाले, तुम्हाला सुद्धा पैसे आता मिळाले असतील। जर तुम्हाला पैसे आता किती पैसे भेटले आहेत ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता। तुम्हाला 3,000 रुपये आले असतील, 3,000 रुपयाप्रमाणे तुम्हाला मेसेज आला असेल आणि जर 1,500 रुपये भेटले असतील तरी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता। पण जास्तीत जास्त बहिणींना 3,000 रुपयापर्यंत मेसेज येत आहे आणि हे सुद्धा आता लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता आर्टिकल आलेला आहे। त्या आर्टिकल मध्ये सुद्धा हीच माहिती समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये प्रमाणे मेसेज दिला जातोय। 3,000 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा केले जात आहे। सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। दुसरा जिल्हा आहे तो सातारा। तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला देखील पैसे जमा झाले असतील आणि साताऱ्यामध्ये सुद्धा आता तुम्हाला
3,000 रुपये जमा झालेले आहे. तिसरा जिल्हा आहे तो अमरावती. तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये या 3 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर आज सकाळी या जिल्ह्यांपैकी मेसेज आलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये सकाळीच बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे. आता पुढील जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता तुम्ही. आता जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिकमध्ये सुद्धा आजच पैसे वाटप झालेले आहे. तर नाशिकला पैसे वाटप झाले, त्यानंतर पुण्याला पैसे वाटप झाले आणि नंदुरबारला देखील पैसे वाटप झालेले आहेत. तुम्ही जर या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही सुद्धा कमेंट करू शकता. तर बघा, पैसे भेटले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. संभाजीनगरमध्ये आज पैसे वाटप झाले, नागपूरमध्ये पैसे वाटप झाले, जळगावमध्ये पैसे वाटप झालेले आहे. इथं पाहू शकता मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे वाटप झालेले आहेत. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील मेसेज आलेला असेल. या 36 जिल्ह्यांची यादी अशा प्रकारे आलेली आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता 36 जिल्ह्यांच्या पूर्ण यादी आलेली आहे. तर यामध्ये बघा, पश्चिम महाराष्ट्र कोकणमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. मराठवाड्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील आणि विदर्भामध्ये पैसे वाटप होणार आहे 12 जिल्ह्यातील. तर बघा, आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले ती माहिती आपण पाहणं अतिशय गरजेचं आहे. तर बघा, सर्वात पहिले पश्चिम महाराष्ट्र कोकणातील जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे. आज सकाळीच या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत. तर बघा, कोल्हापूरमध्ये आज पैसे आलेले आहेत. तुम्ही जर कोल्हापूरमध्ये राहत असाल तुम्हाला पैसे आलेले आहे. आणि त्यानंतर पुण्याला सुद्धा आज पैसे सकाळीच वाटप झालेले आहे. त्यानंतर रायगडला पैसे वाटप झालेले आहे आणि त्यानंतर इथं पालघरला सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत. तर तुम्ही इथं पाहू शकता पालघर, रायगड, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज सकाळीच, या 4 जिल्ह्यांमध्ये आज सकाळीच पैसे वाटप झालेले आहेत. तर पुढील जिल्ह्यांची नावं पाहू शकता. नांदेडला आज पैसे वाटप झालेले आहे. त्यानंतर हिंगोलीला सुद्धा आज पैसे वाटप झाले. त्यानंतर इथं धुळ्याला सुद्धा आज पैसे वाटप झाले आणि जवळपास नंदुरबारला सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. या 4 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. पुढील जिल्ह्यांचे नाव तुम्ही इथं पाहू शकता. अमरावतीला सर्वात अगोदर पैसे आज आलेले आहेत बघा. त्यानंतर येतो नागपूरला पैसे वाटप झाले, यवतमाळला सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे आणि शेवटी वाशिमला सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. या 4 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. अशा प्रकारे या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे. उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये. फर्स्ट इन्स्टॉलमेंट आज पहिली इन्स्टॉलमेंट आहे. तर पहिल्या इन्स्टॉलमेंट मध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये आहे, दुसऱ्या इन्स्टॉलमेंट मध्ये 12 जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे पैसे वाटप होत आहे. तर आपण महत्वाची माहिती पाहूया की कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत. तर बँकांची नावं इथं दिलेली आहे. तुम्ही इथं पाहू शकता स्क्रीनवरती माहिती आलेली आहे. पहिली यादी जी सरकारने आता जाहीर केलेली आहे, सरकारी ज्या बँक असतात त्या बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे. तर यापैकी पहिलं बँक येतं स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनडा बँक. या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे HDFC बँक, ICICI बँक, ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. तर या दुसरी यादीमध्ये नाव आलेलं आहे. तिसरी यादी आलेली आहे IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक. या बँकांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. तर या बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर आताच तुम्हाला पैसे आलेले असतील. दुसऱ्या खासगी बँकेमध्ये असेल तर थोडा उशीर होऊ शकतो. तर अशा प्रकारे पैसे वाटप होत आहे.